We have finally reached the museum of the future. आणि हे सगळं वरती ना हे अरेबिकमध्ये लिहिलेलं आहे. हा ज्यांना अरेबिक कळत असेल, आता माझे व्हिडिओज कोण बघतात मला माहीत नाही, बट जर तुम्हाला मराठी कळत असेल आणि तुम्हाला अरेबिक कळत असेल, वाचता येत असेल, तर नक्की तुम्ही बघायचं. बरंच काही स्क्रिप्टेड आहे. आणि याच्या आतमध्ये तिकडे कॅफे पण आहे, बट इट्स लिटिल बिट एक्सपेन्सिव्ह. अदरवाईज इट्स सिम्पली ऑसम यार. आणि इकडे सुद्धा आहे भरपूर लाईन. सीझनला यायचं म्हणजे अशीच वाट लागते बघा ना, एवढी झिगझॅग लाईन आहे. झुमिंग मोड नसतं ते बघा, ते फक्त सायन्सवरच उडतं आणि थोडं सायफाय पण. हे सायन्स वापरतं. ते प्रोपेलर जे तुम्हाला दिसणार नाही ते कंट्रोल करतं. हे पक्षी वापरतं आणि यात हिलियम आहे. सिन्स हिलियम हे हवाशी जास्त कमी डेन्सर आहे, तर मग ते हवेत उडतं. हा तुमचा सायन्स फॅक्ट बाय अथर्व आहे. तर फायनली पुन्हा एकदा आम्ही एका लाईनीमध्ये उभे आहोत. ती आहे म्युझियम ऑफ द फ्युचरसाठी. काल आल्यापासून लाईनीत आहोत. तिकडे बुर्ज खलिफाला लाईन, त्याच्यानंतर आज कुठे गेलेलो आपण द व्ह्यू ऑफ द बामला लाईन, आता ही लाईन. बट ही जी लाईन आहे सगळ्यात कमी आहे. सो फ्युचर म्युझियम ऑफ द फ्युचरमध्ये आहोत. अगेन हा पण आमचा टूरचाच पार्ट आहे, त्यामुळे काय चार्जेस वगैरे आहे ते माहीत नाही. बट आता वरती गेल्यावर सांगू की ही विजिट रिकमेंडेड आहे की नाही. तर या ब्लॉग्समध्ये आम्ही तुम्हाला फक्त हो की नाही, रिकमेंडेड आहे की नाही एवढंच सांगणार आहोत. आणि ते सोलली आमचे व्ह्यूज आहेत. तर म्युझियम ऑफ द फ्युचरची सुरुवात होते ती या स्पेस शटलमधून. तुम्हाला इकडे येऊन उभं राहायला सांगतात, सगळे डोर्स बंद करतात आणि मग हळूहळू अशा साईडच्या तुम्हाला इमेजेस दिसतात, व्हिडिओज दिसतात की तुम्ही ॲक्च्युली दुबईच्या बाहेर फ्लाय करत आहात या स्पेस शटलमधून. आणि प्रत्येक स्क्रीन जी तरी उभारली आहे ना, तिकडनं दुबईचा टोटली वेगळा व्ह्यू आहे, त्यामुळे रिपीट नाही दिसत काही. सो दिस इज समथिंग व्हेरी न्यू अँड व्हेरी क्रिएटिव्ह. आणि हळूहळू तुम्ही सिटीच्या बाहेर जाता. देन यू गो अबाउट द क्लाउड्स इन टू द स्पेस. आणि मग तुम्हाला तिकडेच ते स्पेस स्टेशन दिसतं. आणि ते स्पेस स्टेशन जसं तुमच्या वरनं फ्लाय होतं तसे तुम्हाला वेगवेगळ्या विंडोजमध्ये त्याचे वेगवेगळे अँगल्स, वेगवेगळे व्ह्यूजसुद्धा दिसतात. खूप छान आहे, खूप छान. इकडे ना आम्ही एक बघितलं की आमच्याबरोबर ज्या फॅमिलीज होत्या त्यांच्याबरोबर काही 6-7 वर्षाची मुलं होती, ती एकदमच कंटाळली होती. तर त्यामुळे म्युझियम ऑफ द फ्युचरमध्ये बुकिंग करताना तुम्ही या गोष्टीचा नक्की विचार करा की इकडे तुमची मुलं जर लहान असतील तर ते एन्जॉय करतील की नाही. सो इकडे त्यांनी मस्तपैकी मला ॲस्ट्रोनॉट केलेला आहे. तो मी नाही आहे, हा कॉमन आहे. जसं टेक ऑफ करताना तुम्हाला दुबईचा एक वेगळा व्ह्यू दिसतो, तसा स्पेस शटल ही तुमची पहिली लेवल झाल्यानंतर तुम्हाला परत ती लोक धर्तीवर घेऊन येतात. आणि लँड करताना सुद्धा एक वेगळाच इफेक्ट दिलेला आहे. अँड इट फील्स सो रिअल. आणि जर 12-13 वर्षाची पोरं असतील तर ती लोक नक्कीच एन्जॉय करतील. The flying drones, the bloody sexy drones.
You see the flying everywhere? Flying drones? It's happening in next year. वाव. Yes, it's a real project. हे ना इथे प्रत्यक्षात येऊन बघण्यासारखं छान आहे. मी तुम्हाला फक्त ग्लिम्स दाखवतोय की ते काय काय आहे. बिकॉज हे सगळं नुसतं एक इमॅजिनेशन नाही आहे, बट हे सगळं आता हळूहळू रिअल टाईम ते लोक आणत आहेत. दॅट्स वॉट इट इज. 2071मध्ये त्यांचा हे प्लॅन आहे की हे सगळं इनिशिएटिव्ह चालू झालं पाहिजे. दिस इज अ क्लायमेट स्टिम्युलेटर. Put this on. Another Feb 9th. दॅट्स चॅप्टर 3. प्रत्येक फ्लोअरला एक चॅप्टर आहे. तो चॅप्टर तुम्हाला सांगितला जातो. वी आर नाव इन अल-वहा. अल-वहा म्हणजे काय काय आहे? अ प्लेस ऑफ हॅपीनेस अँड वेलबिंग, अ सोर्स ऑफ काम अँड कनेक्शन. तर बघा एरियल टॅक्सी. ती मॅडम जी सांगत होती 2026ला एक्सपेक्टेड आहे दुबईमध्ये, ते हे कॅन यू इमॅजिन दुबई कुठे चाललेलं आहे? भलेही ह्याच्यापाठी जगभरातले टेक्निशियन्स असतील, टेक्नॉलॉजीज असतील, जगभरातले इंजिनियर्स असतील, बट हे सगळं ती लोक करतायत कारण ते इकडच्या पब्लिकला द्यायचं आहे त्यांना सगळं हे. ह्या सेक्शनमध्ये आल्यानंतर ना मला फक्त एकच मूवी आठवली, ती म्हणजे टर्मिनेटर. कारण तिथे पण तसंच दाखवलं, ह्युमन्स कंटिन्युअस रोबोट्स बनवत जातात आणि इथे हे ऑलमोस्ट तसंच बघायला मिळतं तुम्हाला. अँड दॅट्स द गरुड. आठवलं का कुठे बघितल्या? तर या ठिकाणी ही रोबोट आहे इकडे, जिच्याशी तुम्ही गप्पा मारू शकतात. सिलेक्टेड 5-6 लँग्वेजेसमध्येच गप्पा मारू शकतात. तुमच्या रिजनल लँग्वेजेसमध्ये बोलू शकत नाही कारण ती तशी प्रोग्राम नाही आहे. आणि ती सगळ्या त्या प्रश्नाची उत्तरं देते. अगदीच तुम्ही असा काही प्रश्न विचारला जो तिला नाही कळला तर ती म्हणते क्वेश्चन मार्क. तर आम्ही पण गप्पा मारली आणि मजा आली. OSS Hope is truly fascinating. Imagining life on a space station in the future is such an exciting concept. What did you enjoy most about it? Space exploration is such a thrilling idea, isn't it? The possibilities are endless. Bye-bye, Amika. Goodbye. Take care. तर फायनली आता आम्ही म्युझियम ऑफ द फ्युचर बघितलं. छान आहे, आतमध्ये रिकमेंडेड आहे, नक्की या. आणि ना फुरसतमध्ये म्हणजे ना या जागेसाठी अर्धा दिवस तरी ठेवू शकता तुम्ही किंवा 3 तास तरी ठेवू शकतात. कारण एक गोष्ट तुम्हाला नीट समजून घ्यायची असेल तर नक्कीच हे करा. आमचा सगळ्यात जरा
गडबड घोटाळा होता, बट जितकं कव्हर करता आलं, जितकं दाखवण्याचा प्रयत्न केला तेवढा आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. जागा अप्रतिम आहे, स्वच्छ आहे. आणि आता वेळ झालेली आहे ती परत आमच्या हॉटेलवर जायची. बाहेर खूप भयानक ट्रॅफिक आहे सिन्स इट्स अ वर्किंग डे. इकडे सॅटर्डे संडे सुट्टी असते, आज मंडे फर्स्ट डे वर्किंग आहे, त्यामुळे भयानक ट्रॅफिक आहे. व्हीलचेअरची सोय आहे फ्री ऑफ कॉस्ट, तुम्हाला पैसे भरायची अजिबात गरज नाही आहे. सिनियर सिटीजन्ससाठी खूप छान सोय आहे. व्हीलचेअर घेऊन तुम्ही आरामात फिरू शकतात आणि मग सिक्युरिटीला येऊन तुम्ही परत घेऊ शकतात. तुम्हाला जी बॅग असते आपल्या पाठीवरची बॅकपॅक्स जे म्हणतात ते अजिबात अलाउड नाही. त्यासाठी तुम्हाला तिथं लगेज काउंटरला जाऊन ती बॅग कंपल्सरी ठेवावी लागते. त्याचे 10 दिराम्स घेतात ते बॅग ठेवायची आणि मग तुम्ही फिरू शकता. मी आता गोप्रो घेऊन फिरलो आहे, मी आरामात कॅमेरा वगैरे घेऊन फिरू शकतो, तुझ्यावर काही रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत. बट मेक शुअर की इकडे कुठेही धक्काबुक्की करू नका, व्यवस्थित फिरा. आणि दुबई जे आहे म्युझियम ऑफ द फ्युचर ते बघा, बिकॉज दिस इज गोइंग टू कम इन टू एक्झिस्टन्स. 2026पासूनही त्यांचं पहिला ती लोकं पाऊल उचलत आहेत जे येणार आहे. आणि ही जस्ट एक काय म्हणतात ना, एक हायपोथेटिकल जो इमॅजिनरी वर्ल्ड क्रिएट नाही केला, बट दिस इज अ रिअल टाईम थिंग गोइंग टू हॅपन. काम सुरू झालेलं आहे आणि हे घडणार आहे. तर मग आता भेटू आपण लवकरच पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.